आघाडीची लवकरच बैठक. उद्धव ठाकरेंच्या मागणीला दिल्लीत वजन. लोकसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नव्हती, परंतु आता ती लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच इंडिया आघाडीची बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी दिल्लीने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. आगामी बिहार आणि इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. संजय राऊत यांनी हे देखील स्पष्ट केले की उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता असून त्याची आखणी सुरू आहे. पर्यावरण जनजागृतीसाठी CIO रत्नागिरीचा अभिनव उपक्रम. रत्नागिरी येथील चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन CIOने पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक अनोखा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात लहान मुलांसह विविध क्षेत्रांतील 65हून अधिक व्यक्तींनी सहभाग घेतला. पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर काटे पेड की आप बीती या भावनिक सादरीकरणाने उपस्थितांची मने हेलावली. या सादरीकरणात झाडांवर होणारे अन्याय चित्रित करण्यात आले होते. लहान मुलांसाठी आयोजित ॲक्शन सांग, पोस्टर मेकिंग आणि रंगभरण स्पर्धांनी त्यांच्यामध्ये पर्यावरणाची जाणीव आणि सर्जनशीलता वाढीस लागली. या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाविषयी एक सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत झाली. वेस्ट इंडिजच्या 27 धावांवरील ऑलआऊटमागे भारताचा हात. ब्रायन लाराच्या वक्तव्याने खळबळ. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 27 धावांवर ऑलआऊट झाल्याने त्यांच्यावर नामुष्की ओढवली. क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या लाजिरवाण्या कामगिरीसाठी वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी भारताला जबाबदार धरले आहे. स्टिक टू क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना लारा यांनी IPL सारख्या टीव्ही लीगमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचा दावा केला. सबीना पार्क येथे झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ केवळ 87 चेंडूत 27 धावांवर गारद झाला आणि 3 सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 ने जिंकली. लारा यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे.